हाय नमस्कार. आता आपण आमच्या घोसाळे गावचा साई भंडारा बघणार आहोत. साई भंडारा अगदी साई भंडारा नावासारखाच साई भंडारा होता. साईबाबाची मूर्ती बघितली तर हे साईबाबाचं मंदिर आहे, छान सजवले. आम्ही साई भंडाऱ्याला निघालो होतो. आता निघालो, एकदा साडी नेसली म्हणजे सेल्फी तर पाहिजेच, फोटो तर पाहिजेच. या सगळ्या साई भंडाऱ्याला आमचं जिजामाता महिला मंडळ निघालेलं आहे. आता आम्ही साई भंडाऱ्याच्या तिथे म्हणजे साई मंदिराच्या तिथे आलो आहे. प्रोग्राम चालू आहे. हळदी कुंकवाच्या प्रोग्रामला आम्हाला बोलवलं होतं, पण तिकडची मॅनेजमेंट, तिकडचं सगळं म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी हँडल केलं आहे ते बघा तुम्ही. साधंच छोटंसं आमचं घोसाळे गाव आहे आणि त्या गावात इतकं सिस्टमॅटिक, इतकं छान सगळं करणं खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे. ही मामी माझी. आम्ही सगळे आलो. आता हळदी कुंकवाचा प्रोग्राम आहे. जिजामाता महिला मंडळ म्हणजे आमचं सगळं आलेलं आहे. आणि इथे बघाल ना तुम्ही, सगळ्या पिंक कलरच्या साड्या नेसल्या. हे आमची जिजामाता महिला मंडळांची अध्यक्ष आहे. बघण्यासारखी आहे म्हणून मी थोडंसं बोलते. मला खूप बोलायचंय, पण आता माझं काय चुकतंय नाही चुकतंय, पण मला खरंच हे तुमचे बघून आम्हाला एक अभिमान वाटतो की खरंच एक छान कार्यक्रम. आणि आता जी जेवणाची सोय आज आणि सुरेख अशा दिवसाच्या सगळ्यांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे आम्हाला मायरोसिनींना आपण इथे आमंत्रित केलं, त्यासाठी मी साई विश्वस्त मंडळ, प्रगती महिला मंडळ यांचे सर्व मायरोसिनींच्या वतीने आभार व्यक्त करते. खरोखरच 2 दिवस 2 वेळचं जेवण, 2 वेळचा नाश्ता, अगदी 2 दिवस सगळं मायरोशनींना माहेरी आल्यासारखं सोय केली होती. त्यांना काही त्रास नाही. त्यांना आमंत्रण करून अगदी माहेर पण दिलं होतं साई भंडाऱ्यांनी. हे बघा, हे इथे साई भंडाऱ्याची कशी सोय आहे बघा. आणि शिवाय आमच्याकडे लाईट गेली होती. माझ्या आदल्या प्रोग्राममध्ये तुम्ही बघितलं असाल. पाण्याची वेळ हे होती तरी इथे काही नाही. बिस्लरी आणि सगळं पाणी मागून वगैरे विकत पाणी गुलाल उधळून जय घोष होतो साई बाबांच्या नावाचा. गुलाल उधळून जय घोष होतो साई बाबांच्या नावाचा. साई भंडाऱ्याचा सोहळा गाजतोय घोसाळे गावाचा. 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 गुलाल उधळून जय घोष होतो साई बाबांच्या नावाचा. गुलाल उधळून जय घोष होतो साई बाबांच्या नावाचा. वने, अनंत वने यांनी स्वतः गाणं गायले. आता ह्या हिरव्या रंगाच्या साड्यांमध्ये ह्या माहेर वशनी, पिंक ह्या सासर वशनी, नंतर हे आमचे अध्यक्ष, जे कोणी आमच्या मंडळाचे अध्यक्ष वगैरे त्यांचं सत्कार केला. सोहळा गाजतोय घोसाळे गावाचा. आता पालखी आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात गेली. तिथून पालखी वाजत गाजत आता प्रत्येकाच्या दारी येणार. सगळ्या सवासण्या अगदी आरती वगैरे करणार. भजनाच्या जय अगदी जल्लोषात अगदी पालखी दारोदार फिरत होती. भर उन्हामध्ये बघा तुम्ही, अगदी म्हणजे भक्तीत तल्लीन होऊन सगळे कसे मस्त नाचतायत.
हे आता गावात प्रत्येकाच्या घरी बाबांच्या पादुका पालखीतून फिरणार आहे. कशाला जायला पाहिजे हो शिर्डीला? शिर्डी आम्ही स्वतःच आमच्या गावात आणली आहे. अगदी भक्तीचा डोक्यावर तुळस घेऊन बायका अक्षरशः हे सगळं बघणं बायका पण सगळ्या कामातून सुट्टी घेऊन बाबांनी त्यांना 2 दिवसाची सुट्टी दिलेली आहे. साड्या नेसा, तयार व्हा आणि मस्त तल्लीन होऊन बाबांच्या भक्तीत नाचा. आणि तसंच झालेलं आहे बघा, किती छान. आता आपली पालखी येते. अगदी प्रत्येकाकडे पालखी घेतलेल्यांच्या पायाकडे बघा. भर उन्हात जवळजवळ 12 वाजले असतील, 12:30 झाले असतील आणि अशा वेळेत भर उन्हातून पालखी घेऊन पण त्यांच्या चेहऱ्यावरती जरासा मागमूसही नाही आहे की चटके लागत आहेत. बाबांनी जसे त्यांचे पाय अगदी ओंजळीत पकडलेत. अगदी पालखी घेणारीच नाही, बऱ्याच जणांनी पालखीसोबत जाणाऱ्यांनी चपला घातलेल्या नाही आहेत. हा सोहळा बघून अगदी म्हणजे खूप मनाला शांत वाटतं. अशी प्रत्येकाच्या दारात आपली पालखी चाललेली आहे. सोबत साईबाबा बनवून चाललेले आहेत. आपले वासुदेव आहेत. अगदी सगळ्यांनी एक कलरचे कपडे केलेत आणि ते सगळं असं एकत्र बघायला खूप छान वाटते. बघा गाणं पण किती छान आहे. आता पालखी आमच्या दारात आली आहे. जितका पालखीचा सोहळा बघू ना तेवढा कमी. पुन्हा तानात पालखीच्या मागे मागे किती भेटलो तरी कमी वाटतं बाबांना. साईबाबा बघा कसे चालत येत आहेत. किती छान सगळं मस्त अगदी भर शिर्डीसारखं. शिर्डीची पालखी निघताना तुम्ही कधी बघितली आहे का? तसा सोहळा वाटत होता. अहो लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्या वयोगटातली सगळी घरातली मंडळी पालखीच्या बरोबर आले.
मीच माझ्या केलेल्या व्हिडिओ मी कितीतरी वेळा बघत होते. अरे एवढ्या टपलीना चपलीच्या ग. हे मंडणगडच्या बाजूचं मंडणगड आमचं मार्केट आहे आणि तिथून आतमध्ये घोसाळे गाव आहे आमचं आणि तिथे हे साईबाबाचं मंदिर आहे. रस्त्याने भजन म्हणत पालखी घेऊन देवाच्या नावाचा गजर करत आणि सगळे अगदी खुश आहेत. वरती ऊन लागतोय की काय कशाचं कोणाला काही नाही आहे. सगळे मस्त मग्न झालेले आहेत. आता इथे बघा, इथे पाण्याचे बघा 2 ड्रम दिसत आहेत का तुम्हाला? ते ड्रम काठीला असे अडकवून अख्ख्या या प्रभात फेरीत अगदी देवळापासून जी जात होती एवढ्या माणसांना पाणी पुरवत होते. असंही नाही की आता काही गावाला म्हटल्यावरती चालत देवळापासून वरती यायचं, तर असे ड्रम घेऊन लोकांची सोय, इतकी मस्त छान सोय करून छान बाबांची पालखी फिरवली. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. खरंच तुम्हाला शिर्डीला गेल्यासारखं वाटलं का? नक्कीच कमेंट करा. नमस्कार. कोणाला शिर्डीची भेट घेतल्यासारखी वाटते, शिर्डीला गेल्यासारखं वाटते, कमेंट करा.